नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आज मी नवीन लेक्चर आणलेला आहे आणि हे लेक्चर आपला याच्यावर असणार आहे। ब्रह्मचर्य म्हणजे काय, ब्रह्मचर्य म्हणजे काय याच्यावर आपला लेक्चर असणार आहे। ब्रह्मचर्य म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तुम्ही प्रेमानंद महाराजाची गोष्ट ऐकली असेल, ब्रह्मचर्य रहा पॉवरफुल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आज मी नवीन लेक्चर आणलेला आहे आणि हे लेक्चर आपला याच्यावर असणार आहे। ब्रह्मचर्य म्हणजे काय, ब्रह्मचर्य म्हणजे काय याच्यावर आपला लेक्चर असणार आहे। ब्रह्मचर्य म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तुम्ही प्रेमानंद महाराजाची गोष्ट ऐकली असेल, ब्रह्मचर्य रहा पॉवरफुल रहा, तुमच्याजवळ शक्ती असते। ब्रह्मचर्य म्हणजे अशी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, की मी कशासाठी व्हिडिओ बनवत आहो की कारण की ब्रह्मचर्य प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे। ब्रह्मचर्याने व्यक्ती स्वतःमध्ये म्हणजे हेल्पफुल्ली असते आणि त्याच्यामध्ये ऊर्जा असते, शक्ती असते आणि नवीन नवीन कार्य करण्यासाठी त्याला बळ भेटते। बळ म्हणजे ऊर्जा भेटते। तर याच्यासाठी ब्रह्मचर्य एवढी महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की मी याच्यामध्ये पहिले माझ्यामध्ये ते परिवर्तन केलो, तेव्हा तुमच्याला एक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहो। तर ब्रह्मचर्य एवढी महत्त्वाची गोष्ट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपली कंबर दुखते, कशामुळे दुखते? ब्रह्मचर्यामुळे। हीन केल्यावर, ब्रह्मचर्य हीन म्हणजे काय, की जो आपण वीर्य बाहेर टाकतो, जो आपण 10 दिवस 15 दिवस जेवण करतो, त्याच्यातून एक थेंब जे रक्त भेटते ना आपल्याला, बनते आपला रक्त, त्याच्याने आपल्याला जे आपण 10 दिवस जेवण करतो त्याच्याने एक थेंब रक्त बनते आणि आपल्याला वाटते की वीर्य एक बार ते हस्तमेतून केल्यावर, हस्तमेतून म्हणजे तुम्हाला समजलं असेल ते काय। तर हस्तमेतून सर्वात पहिले तुम्ही बंद करावे विद्यार्थी मित्रांनो। विद्यार्थी मित्रांनो, एकच तुम्हाला सांगायची गोष्ट आहे की आपण हे लेक्चर घेण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही वीर्य जोपर्यंत बंद करणार नाही, तुमच्या डोक्यामध्ये जे वाचलेलं आहे तुम्ही ते तुमच्या डोक्यात राहणार नाही। कारण की तुम्ही हे आत्ता वाचले काय आणि सायंकाळी काय तुम्ही आठवण केल्यावर ते गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये राहणार नाही। याच्यासाठी ब्रह्मचर्य व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स आर ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट आर कंटेंट टू बाय इच ऑल्सो मेमरी दिस इज पॉवरफुल। तर आपल्या याच्यासाठी आपल्याला फक्त काय करायचं आहे की जे आपण वीर्य जे नाश करतो बाथरूममध्ये जाऊन, ती वीर्याला कंट्रोल ठेवा आणि रोज सकाळी उठल्या उठल्या जे आपली धरती माता, आपण जे बेडवर झोपतो, जे खाली झोपतो विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण चरण अस्त करून सकाळी उठायचं। तिथून उठल्यावर एक लोटा जल घ्यायचं, जल, आणि ते पियायचं। पिल्यावर काय करायचं, जराशी 2-3 पाऊल फिरायचं आपल्या कोठेबी तुमच्या जागा असेल तिथं। फिरल्यावर काय करायचं, लगेच तोंड धुवायला निघायचं। तोंड धुल्यावर आपले जे आपले दिनचर्या आहे, जे काय काय करायचं, जेवण फेवण जे काय करायचं ते करून आपल्या मार्गाला आपण लागायचं। याच्यासाठी हे जशी प्रोसेस आहे जी ब्रह्मचर्य व्यक्तीला महत्त्वाची करते, आणि जे आपले खानपान आहे ना, हे सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी सांभाळून ठेवावे। कारण की जो आपण मांस खातो याच्याने ब्रह्मचर्य हीन होते। मांस खाल्याने तुम्हाला वाटत असेल की भाई सरकार हे काय बोलताय, पण जे आपण मांस खातो, मांस मदिरा, हे खाणं उचित नाही विद्यार्थ्यांसाठी। इतर लोक खाते ज्यांची ज्याची आता इच्छा असते, आपण तर त्याला काही म्हणू शकणार नाही। तर मांस खाणं बंद करा। कोणत्या बी प्राण्याचे आपण जीव घेतल्यावर तो आपल्याला कोणीतरी बघत आहे याची काळजी सगळ्यांनी नोंद घ्या। आपण कोणाची मांस खाल्ल्यावर लोक उद्या आपला पण मांस कोणीतरी खाणार। जैसे को तैसा मिलना पड़ेगा इधर, इसलिए सबने अपनी अपनी जगह पे ठीक है, लेकिन मला वाटते की सर्वांची इथं भोगून जावं लागणार आहे। तुम्ही जसं केल्या, उद्या तुम्ही एखादी मुंगीला मारणार तर त्यांच्यासारखी तुमची मौत होणार। तर यांनी सगळ्यांनी डोक्यामध्ये ठेवावे। हे उद्देश आपला लेक्चरचा एकच आहे की सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपला एकच कंटेंट पोहोचावं की आपण कसं वागावं या जीवनात, आणि ब्रह्मचर्य म्हणजे काय, ब्रह्मचर्याचे बेनिफिट सांगतो तुम्हाला। ब्रह्मचर्याचे बेनिफिट असे आहे की जे आपण वाचले लाव ना, की जे माणूस ब्रह्मचर्य असते, जे साधू संत होऊन गेलेले आहे, ते आपण एक बार वाचलेला ग्रंथ ते आत्ता पण पाठ असते, त्याने एवढे एवढे ग्रंथ असते, ते बुक असते ग्रंथाचे। तो वेद म्हणतो आपण, महापुराण म्हणतो, पुराण म्हणतो, जे आपले भागवत आहे, रामायण आहे, जे असे आहे ग्रंथ आहे ना, हे सगळं एकाच बारी त्यांनी वाचलेले, 2-3 बार वाचलेले ते त्याच्या डोक्यात असते। कारण की त्यांनी ब्रह्मचर्य हीन करत नाही। कारण की साधू म्हणजे खूप मोठी कन्सेप्ट आहे, त्याला आपण बोलण्यासाठी जर गेलो तर खूप वेळ लागू शकते। याच्यासाठी ब्रह्मचर्य तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही वीर्याचा नाश करणं कमी करा विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही काही दिवसानं खोकले होणार,
ब्रह्मचर्य जर हीन केल्यावर तुम्ही काही दिवसांनी खोकले होणार, हे गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या शरीर राहणार नाही म्हणजे तुम्ही दुबळे पातळे होऊन जाणार. ते तुमची बसण्याची कॅपॅसिटी आहे ते बसू शकणार नाही. तुम्ही पुढच्या काही वर्ष तुम्ही 50-60 वर्ष जे जगणार ते जगू शकणार नाही, लवकरच मरणार. तर याच्यासाठी तुम्ही काळजी घ्यावा, हीच माझी नम्र विनंती आहे की सगळ्यांनी ब्रह्मचर्याची हीन करू नये. आणि ब्रह्मचर्याचे आता बेनिफिट बघू आपण. जे ब्रह्मचर्य व्यक्ती असते ना ते सकाळी जराशी लवकर उठते, त्याची ब्रह्ममुहूर्त असते 3 ते 4 वाजेपर्यंत. आता तुमच्या हिशोबाने आता विद्यार्थी मित्रांनी जे ते उशीर अभ्यास करते त्याच्यासाठी तर आपण ते म्हणू शकणार नाही तुम्ही कोणत्या टाईमला उठा, पण ब्रह्मचर्य तुम्ही हीन करू नका. तर याची बेनिफिट आपल्याला बघायचं आहे. तर बेनिफिट असे आहे की जो व्यक्ती ब्रह्मचर्य राहतो ते व्यक्तीला केव्हाही जे आत्मशक्त आहे ना, जे एक बार वाचलेलं आहे ते निरंतर पाठ असते. शमरम शकता जे स्मरण शक्ती म्हणजे आपला आठवण करण्याची जी उत्सुकता आहे ना दिमागाची, ते जास्त असते, त्याच्याने वाढते. ब्रह्मचर्य म्हणजे आपण जे वीर्य नाश करणार ना ते ऊर्जा आपल्या डोक्यात जाते सर्वांनी. आणि दुसरा याचा बेनिफिट अजून सांगतो, जी गोष्ट आपण जे करू म्हणतो ते आपली गोष्ट परिपूर्ण होते याच्याने. ब्रह्मचर्य आपल्याला वाटणार की डिमोटिवेशन कवाई होईना, ब्रह्मचर्य जे व्यक्ती असते ना डिमोटिवेशन कवाई होईना, कारण की त्याच्यामध्ये ऊर्जा असते, पॉवरफुल असते. जे आत्ताचे युद्ध होऊन गेलेले आहे जे पुरुष यांनी केव्हा बी जो बी व्यक्ती आहे ना महापुरुष झालेला केव्हाही ब्रह्मचर्याचे हीन केले नाही. जसं की आपण स्वामी विवेकानंद म्हटलो, असे खूप सारे लोक आहेत त्यांनी लग्न करून पण ब्रह्मचर्य राहिले, कारण की त्यांना कळलेलं होतं की बा ब्रह्मचर्य काय गोष्ट आहे. तर हेच आहे, ब्रह्मचर्य म्हणजे खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही याला वेस्ट करू नका. हे लेक्चर तुम्ही बघा, बार बघा आणि याची बेनिफिट घ्या. अजून दुसरा फायदा याचा, जे आपल्या चेहऱ्यावरती ब्रह्मचर्य जे व्यक्ती असते त्याच्या चेहऱ्यावर फोडी, डाग, पिंपल्स असे नसते, कारण की त्याची चेहरा असते ना तो क्लीन असते, क्लीन बोर्ड. जसे की आपण कोणते बी प्रेमानंद महाराज बघले असेल तुम्ही, त्याचे चेहरा का क्लीन असते, कारण की त्यांनी जे वीर्य आहे ना ते साठवून ठेवलेलं आहे, साठवून ठेवलेलं आहे. ब्रह्मचर्यांचे आपले चेहरे आहे ना, चेहरा तो क्लीन असतो, क्लीन असं ग्लोली, म्हणजे एखादी पोरगीच आहे अशी ग्लो म्हणजे जलमता आलेली तशी. तर ते चेहऱ्याचं पण एक बेनिफिट मिळते तुम्हाला. तुम्ही लावता क्रीम लगाओ, पाउडर लगाओ, ऐसा लगाना कुछ भी गरज नहीं उससे. जो ब्रह्मचर्य करताना फॉलो हो उसको कोई भी लगाना म्हणजे नाही पाहिजे, लावायची गरज नसते, कारण की त्याच्या चेहरा त्याचं क्लीन होऊन जाते. जे पिंपल असते ते काहीच नाही, हस्तमेतून पिंपल होते, एक गोष्ट लक्षात ठेवा. तिसरा बेनिफिट काय आहे त्या चेहरा, जो व्यक्ती ब्रह्मचर्य आता 7 दिवस, तुम्ही पहिले काय करा 7 दिवसापर्यंत ब्रह्मचर्य राहा. 7 दिवसांनी तुम्हाला वाटेल की मी माणूस नाही, मी महापुरुष आहो. महापुरुष काय वाटेल तुम्हाला, महापुरुष आहो म्हणजे कोणता तरी एक व्यक्ती माझ्यासमोर बोललेला, एखादी कोणी बी तुमचा मित्र असो कोणी बी असो, मग तुमच्यासमोर बोलल्यावर तुम्हाला वाटते की बा हे काय आहे माझ्यासमोर असं वाटते तुम्हाला, कारण की तुम्ही फॉलो करून बघा. 7 दिवस असं बसायचं मेडिटेशनमध्ये. मेडिटेशन म्हणजे असं 2 बोट लावायचा आणि बसायचं ध्यानमध्ये 10 मिनिट. अरे मेडिटेशन तुम्ही चालू केल्यावर तुम्हाला कळून जाईल मेडिटेशन म्हणजे काय. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स आर आल्सो. मेडिटेशन करा, मेडिटेशन हीच जगाचा ईश्वर असं तुम्ही माना. हे मेंदू जवळ इथं तुमच्या फोकस लावा, रोजी 10 मिनिट उठता सकाळी. तुम्हाला काय कळून जाईल सगळं कळून. जे जिम मारते, जे विद्यार्थी काय करते ना,
ते प्रोटीन खाते, कोणी मांस खाते, याचा आणि तुमचा मग आपण टक्कर लावून बघूया काय होते बघू. तर ब्रह्मचर्य असते विद्यार्थी मित्रांनो, ही इकडचे असते. माद मसाला ऐसा खाने से कुछ भी नहीं होता. हे जो ब्रह्मचर्य ना वो बहुत भारी आहे. असं तनतन असते ब्रह्मचर्य व्यक्ती. दिसले आपल्याला वाटते कोण शूरवीर आहे, काही कर्ण आहे, कोण आहे, असे त्याचे फायदे आहेत. तर चौथा फायदा बघू. की लोकांमध्ये तुमची वागण्याची पहिलीची पद्धत होती ना, आता तुम्ही जे ब्रह्मचर्य झाला, अजून तुम्ही निरंतर चालू राहिले 7 दिवसांनी जरासे वाढवले, महिन्यानी, तर तुम्हाला वाटेल की बा आपण कोणत्या स्टेजवर चाललो आता, पहिले काय होते, आता काय होणार आणि पुढे काय होणार, हे आहे याचे बेनिफिट. असे 4-5 अजून खूप सारे बेनिफिट. आपण एवढा मोठा लॉंग व्हिडिओ बनवलो नाही, तर याला तुम्ही फॉलो करा. सकाळी उठल्या मेडिटेशन करा म्हणजे करा. हे व्हिडिओला जराशी तुम्ही बार रिटर्न करून बघा, ट्राय अगेन. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मेडिटेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टन्स. तुम्हाला तर मी सांगलो या लेक्चरमध्ये सर्व. तर या लेक्चरचा बेनिफिट फायदा घ्या आणि या लेक्चरसाठी सर्वांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.